एका बाजूला लावा। मराठा समाजाला मी सांगत होतो तुमच्या लेकराच्या वेदना वायाला जाऊ देऊ नका। लेकर डोळ्यासमोर असू द्या। आरक्षण मिळाल्याच्या नंतर तुमच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होणार आहे। ही घोंगडी बैठक तुम्हाला जाग करण्यासाठी आहे। आता निवडणुका आल्यात, हे लोक गोड बोलतील, तुमच्या लेकराच्या न्यायापासून तुम्हाला लांब नेतील। हे 5 वर्षातून एकदा येतंय। एकदा हे लोक निवडून गेले की पुन्हा माझ्या गरीब मराठ्यांना विचारणार नाहीत। म्हणून याच वेळेस मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी स्वतःच्या लेकराच्या वेदना डोळ्यासमोर कायम असू द्या। विसरू नका तुमचा त्याग, तुमचे कष्ट विसरू नका, तुम्ही घातलेला पैसा विसरू नका। हे लोक मोठे होतील पण तुमचे लेकर दारिद्र्याच्या खाईत पडतील, हे आठवणीत राहू द्या। आता समाज आणि समाजाचे लेकर संपू देऊ नका। रात्रंदिवस मराठा जागा ठेवण्याचं काम सुरू 1 वर्षापासून आहे। आपण एकत्र येतोय, महिना 2 महिन्याला आपण सातत्याने एकत्र येतोय। आपला समाजाला, आपल्या लेकराला लागणारं आरक्षण विसरू द्यायचं नाही म्हणून आपण एकत्र येतोय। आपणही एकदा जर हाक मारली तर तुम्ही सुद्धा लाखाच्या संख्येने एकत्र येत आहे। आता तुम्ही इथं बसलेलेच यानेच ग्राउंड भरलंय। इथं बसलेल्या एका तिथं 10-10, 20-20 मतदान असणारे। आता इथंच जर ग्राउंड भरलं आणि हे एका तिथं 10-10, 20-20, 30-30 मतदान हे जर फुटलं, खाली काय राहिलं? पडलं ना सरकार। कार्यक्रमच झाला यांचा। यांना घोंगडी बैठकच कळा नाही। सभा आहे का घोंगडी बैठक? एक तर घोंगडी म्हणजे कायच अर्ध्याला कळलं नाही। अर्धे मत होते नवीनच नाव सापडून आणताय कुठून काढून काय करू आणि वेगळंच काहीतरी देतंय। घोंगडी म्हणजे काय म्हणलं मला नाही माहीत। ज्या ज्या जिल्ह्यात येते तिथे जाऊन विचार आणि तो टकोरीवर बी पांघरून घे, तुला घोंगडीची किंमत कळन। तिच्यात काय रग आहे, काय ताकद आहे, घोंगडीचा अर्थ काय, घोंगड्या बैठका पूर्वीच्या काळी का घेतल्या जायच्या, निर्णय कसे बाहेर पडायचे, तुला घोंगडी म्हणजे कळायची नाही। ती लय पवित्र आहे। घोंगडी ही खूप पवित्र आहे आणि सर्रास पूर्वी शेतकरी हा घोंगडीच वापरायचा। पाऊस असो, थंडी असो, म्हणजे संकट परतून लावायचं काम घोंगडी करते। सो संरक्षण त्या शेतकऱ्याचं करण्याचं काम घोंगडी करायची। किती पाऊस असला तरी घोंगडी भिजत नाही, किती थंडी असली तरी तिच्यामुळे थंडी लागत नाही। शेतकऱ्याचं संरक्षण करणारी ही घोंगडी आहे। म्हणून या गोरगरिबाचं रक्षण करण्यासाठी, त्यांच्यावरचा अन्याय कमी करण्यासाठी या घोंगड्या बैठका आहेत। आपल्या लेकराच्या न्यायासाठी मायबापाओ विसरू नका बरं का। तुमच्या लेकराचा अन्याय डोळ्यासमोर कायम राहू द्या। तुमच्या लेकराला आरक्षण लागतंय त्यासाठी तुम्ही काय कष्ट केलेत हे तुमच्या डोळ्यासमोर असू द्या। माझ्या विरोधात तर इतके उठलेत आता, कोणी मारून टाकीन म्हणतंय, कोणी तुकडेच करीन म्हणतंय, कोणी तर मग ट्रॅपच रचलाय आणि दर आठवड्याला आमदार बदलत आहेत। नांगराला जसे दुपारून बैल बदलत आहेत, नुसते बैल बदली चालू आहे। ह्यो झाला की त्यो झाला की त्यो। पण म्या बी आता डाव टाकलाय, पण आणखीन 7-8 दिवस थांबवतो। आणखीन एखादा असला डाव तर त्यो बी पुढे आला, म्हणजे दोन्ही संघच मोडता येते मला डाव एक मोडण्यापेक्षा। मराठ्यांना एक उद्यापासून काम सांगतो। आता गप नाही बसायचा। 3 महिने तुम्ही म्हणता लय काम सांगायलाय। 3 महिने जर गप बसलात तर तुम्ही पिढ्यानं पारचं वाटोळं केलं म्हणून समजा। हे 2-3 महिने मराठ्यांच्या अस्मितेचे आहेत, भवितव्याचे आहेत, भविष्याचे सुद्धा आहेत। हे 3 महिने सगळे टाईट राहा, सावध, बेसावध वेळेवर राहू नका। लढाई माणूस फक्त बेसावध राहिल्याने हरतो।
सावध जर राहिला तर कसलंही संकट किंवा कसली लढाई असू विजयाचा टिळा लागलाच म्हणून समजा. फक्त सावध राहा. आता बेसावध नको. उद्यापासून एक काम सुरू करा. आपल्याला या बीड नगरीतूनच महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, उद्यापासून महाराष्ट्रातले सगळे मराठे कामात राहा. प्रत्येकानं गावात जायचं. आपल्या 20-20, 30-30, 40-40 जणांच्या टीम करायच्या. त्या फक्त मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी. आपली लाट अशी झाली, हाक मारली की लाखानं कोटी नाही देत. तुम्हाला मेळ कसा पांगलाय ते सांगतोय. कोणत्या सभेला बोलवा, ते ग्राउंड ती जागा तुडुंब भरती. पण मला जे ह्या 15 दिवसात अनुभव यायला लागलेत, गरीब मराठ्याला जर काम पडलं तर त्यांनी नेमकं सांगायचं कोणाला. एखाद्या बांधवाची जर आपल्या नोंद निघत नसली, माझी निघत नाही असं त्यांनी सांगायचं कोणाला. दुसरं जर त्याची नोंद निघाली, कोणता अधिकारी त्याचं प्रमाणपत्र देत नाही, त्यांनी ते सांगायचं कोणाला. जर एखाद्याची व्हॅलिडिटी होत नसेल किंवा दिली जात नसेल तर त्यांनी सांगायचं कोणाला. अनेक प्रश्न गरिबासमोर आहेत. गरीब मराठा काय करतो, पिशी उचलतो, तहसीलला किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जातो. तो दिवसभर गेटच्या बाहेर असतो. त्याला कळतच नाहीये आता काय करावं. तो दिवसभर थांबून थांबून पुन्हा गावाकडे येतो. त्याला जे अपेक्षित होतं ते मिळत नाही. आणि त्याची त्या अधिकाऱ्याची जर भेट झाली तर कदाचित तो अधिकारी त्याला 2-4 दिवसाने करू किंवा 8 दिवसाने करू किंवा होत नाही असं उत्तर देतो. एक तर त्या बिचाऱ्या बांधवाला काहीच माहित नसतं. तो दिवसभर काम सोडून इकडे आलेला असतो. त्याच्यासाठी गावात जर आपली एखाद्या हक्काचा मराठा सेवक म्हणून जर टीम असली, समन्वयक, सदस्य, अध्यक्ष हे लफडं नको. सगळे मराठा सेवक, त्याने लय ताण होतो. गावातल्या लोकांनी त्या 20-25 पोरांना काम सांगायचं. त्या पोरांच्या धर्तीवर झालं नाही तर तालुक्याच्या ठिकाणी ती टीम राहील. त्या ठिकाणी नसेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी होईल. इथपर्यंत काम आलं की ते काम ताबडतोब सुटतंय. सोयीनुसार जर आपण लोक ठेवले तर कोणाचाच काम नडणार नाही. हे झालं आरक्षणाच्या बद्दलचं. एखादे आजारी पडलाय, एखाद्याला कुठलं शेतकऱ्याला संकट आलंय, त्याच्या मदतीला जायला सुद्धा गावापासूनच आपले लोक मदतीला पाहिजेत. मराठा सेवक म्हणजे सगळी सेवा त्यांनी करायची. सहकार्य, मदत या दोनही गोष्टीसाठी त्यांनी अत्यंत जागरूक राहायचं. गावागावापर्यंत टीम आली पाहिजे. आणि तिसरा विषय, जर एखाद्यावर संकट आलं त्याच्या मदतीला कोणी लवकर जात नाही, मग त्यांनी नेमकं सांगायचं कोणाला. नुसता घोळका कामाचा नाही, त्यातून न्याय मिळाला पाहिजे समाजाला. झालायचं ना मराठा एक, तर सगळ्या ताकदीने आता समाजाच्या पाठीशी आपण उभा राहिलो पाहिजे. एकमेकाच्या मदतीला जायला हक्काचे लोक होतील. ते 20, 25, 50 काय होतील एका गावातून. त्यांना कोणत्याही पक्षाच्या किंवा कष्टकरी शेतकऱ्याच्या माणसानं काम सांगितलं तरी त्यांनी भेद नाही केला पाहिजे. जे जे कोणत्या टीम मध्ये मराठा सेवक म्हणून असतील ते कोणत्याही पक्षाचे असो, त्यांच्या समोर अगोदर, हे महाराष्ट्रासाठी सांगतो या बीडच्या नगरीतून, त्याच्यासाठी प्रथम समाज, नंतर पक्ष आणि नेता. त्यांनी त्या जातीच्या कामाच्या मदतीला तातडीनं यायचे. असेच लोक त्या टीम मध्ये घ्या. गरीब प्रत्येक वेळेस शहरात नाही येऊ शकत, गरीब प्रत्येक वेळेस तालुक्याच्या ठिकाणी नाही येऊ शकत. आपले प्रश्न गावात सांगण्यासाठी त्याला एक हक्काची जागा पाहिजे. त्या जागा आपल्याला आता गावागावात निर्माण करायच्या. एका गावात किमान 20 पाहिजेत. मग ते 100 झाले तरी चालतील, पण 20 जण हक्काचे त्या लोकांच्या मदतीला पाहिजेत.
जर एखाद्या लेकराला एखाद्या माणसाकडून त्रास झाला तर त्याच्या मदतीला जायला कोणीच नाही. जर आपल्या असे 20-25 ची टीम असली एकमेकाच्या मदतीला जायला सोपं होईल. इथून पुढं या बीडच्या नगरीतून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, उद्यापासून आपण आपल्या गावात, आपल्या तालुक्यात आणि जिल्ह्यात 20 पेक्षा जास्त पोरांची टीम तयार करायला लागा. ते फक्त मराठा समाजाच्या मदतीसाठी आणि सहकार्यासाठी, मराठा समाजाचं दुःख आणि सुख वाटून घेणारी ती टीम असणार आहे. त्यामध्ये साखळी उपोषण करते, आमरण उपोषण करते यांना घ्या, स्वयंसेवकाचं काम करणाऱ्या लोकांना घ्या, ज्यांच्यावरती अन्याय झाला देवेंद्र फडणवीस कडून केसेस करून ते पण लोक त्यात असू द्या. ज्यांनी समाजासाठी खूप भोगलं त्यांना प्रथम जागा द्या. त्यानंतर सगळे पोरं स्वतःहून मनानं जॉईन व्हा. ज्यांना ज्यांना त्या टीम मध्ये समाजाच्या साथ देण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी काम करायचंय त्याच्यासाठी जाहीर सांगतो, प्रथम जात असली पाहिजे, पक्ष आणि नेता नंतर. हे याच्यामध्ये घ्या. मराठ्यांचा निर्णय त्याला अंतिम मान्य असला पाहिजे. अशा पोरांची टीम राज्यभर उभा करायची 20 तारखेपर्यंत. आजपासून 20 सप्टेंबर पर्यंत हे काम हातात घ्यायचे. 20 सप्टेंबरच्या नंतरच घोंगडी बैठकाच्या तारखा दिल्या जाणार आहेत. आपण देणार होतो, परंतु गावागावात टीमा असणं आपल्यासाठी आता गरजेचं आहे. आपल्या लोकांना आलेली अडचण सोडवणं आपली जबाबदारी, आपल्या लोकांना साथ देणं, त्यांच्या दुःखात उभा राहणं आपलं काम आहे. म्हणून या कामाला उद्यापासून प्रत्येकानं गावागावात जावा, समाजाशी संपर्क राहू द्या. बैठक बोलवताना संपूर्ण गावातल्या मराठ्यांची बोलवा. तुमच्या वतीनं जे कोणत्या गावात जाणार आहे त्याच्या वतीनं सगळ्या मराठ्यांना निमंत्रण जाऊ द्या. कोण नाही आला ती त्याची जबाबदारी, पण आपल्या बाजूनं सगळ्या मराठ्यांना न्याय द्या. कुणी उद्या म्हणायला नको मला आमंत्रण नव्हतं. घरोघरी त्या बैठकीचं निमंत्रण द्या आणि त्यांच्या समोर ती मराठा समाजाची, मराठा सेवकाची टीम ठरवू द्या. उद्या जर कोणी त्याच्यात एखादा आला नाही तर आपल्याला म्हणायला नको त्याने की आमचा माणूस तुम्ही त्यात का घेतला नाही. या सगळ्या असू द्या, फक्त त्याला प्रथम समाज आणि समाजाचा निर्णय अंतिम मानणारा तो मराठ्यांचा सेवक असावा. फक्त बैठक मात्र गावात झाली पाहिजे. त्यांचंच गाव आणि त्याच गावातले मराठ्यांचे सगळे लोक, समाजासाठी निस्वार्थपणे काम करणारे लोक त्या टीम मध्ये घ्या. आपल्याला पुढच्या काळात गरज आहे समाजाला न्याय देण्याची. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, हे काम सुरू करा. त्यानंतरच महाराष्ट्रातल्या आता घोंगड्या बैठका होणार आहेत. ज्या तालुक्यात, ज्या जिल्ह्यात टीमा तयार झाल्यात त्या जिल्ह्यात यापुढं आणि तालुक्यात घोंगड्या बैठका होणार आहेत. कारण आपल्याला समाजाला न्याय देण्याचा उद्देश आपल्या समोर सगळ्यात महत्त्वाचा आहे. दुसरा उद्देश नाही. अगोदर समाज मग बाकीचं. मी पुन्हा तुम्हाला एक गोष्ट आवर्जून आठवणीत आणून देतो. सरकारनं आपली त्यांच्याकडे मागणी होती 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा एकच आहे. हा अध्यादेश सुशील कुमार शिंदे सरकारनं त्यावेळेस काढला होता. 2004 चा तो अध्यादेश तो रद्द केलाय. त्याच्यात दुरुस्त्या करून त्या शिथिलता आणून ती पुन्हा सुरू करा किंवा मराठा आणि कुणबी एकच आहे याचा नवीन अध्यादेश काढा. ही पहिल्या दिवसापासूनची आपली मागणी. आपली दुसरी मागणी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा, तीही आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे. आपली तिसरी मागणी आहे हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे तातडीने लागू करा. सरकार करत नाहीये म्हणून आपला समाज जागे राहा. आपल्याला ते मिळवायचंय. शेवटच्या क्षणाला ही लढाई मराठ्यांनी हरवायची नाही.
जर कदाचित सरकारनं दिलं नाही तर आपला नाविलाज आहे. आपल्याला ज्या क्षेत्रात जायचं नाही त्या क्षेत्रात जावं लागणार आहे. कारण गरीब मराठा सगळा एका बाजूने झालाय. आता श्रीमंत मराठ्यांना गरीब मराठ्यांची गरज नाही. त्यांच्या विचारावरून लक्षात यायला लागलंय की श्रीमंत मराठ्यांना गरीब मराठ्यांची गरज नाही. त्यांच्या भडकाऊ भाषणं, त्यांचे वक्तव्य पाहता यांना गरीब मराठा मोठा होऊ द्यायचा नाही. आणि तुम्हालाही जाहीर सांगतो, आपल्या गरीब मराठ्यांशिवाय यांचं पानही आलू शकत नाही. गरीब मराठ्यांनी जर मनावर घेतलं, एकही पक्ष सत्तेवर बसू शकत नाही. आपला काय निर्णय होईल मला माहित नाही, पण निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्या की त्याच्या अगोदर 4 ते 8 दिवस अगोदर आपल्याला महाराष्ट्रातल्या समाजाची बैठक घ्यायची आणि त्यांच्या समोर ठरवायचंय उभा करायचे का पाडायचे. जो काय निर्णय होईल त्या निर्णयाच्या पाठीशी तुमचे लेकर आणि जात डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला ताकदीने उभा राहावं लागणार आहे. माझ्या मराठ्यांचे हार होऊ देऊ नका. माझा मराठा समाज ताकदीने एकत्र आलाय. इथं तुम्हाला आणि मला काही किंमत नाहीये. आपल्या मराठ्यांचे हार होऊ देऊ नका. जर लढायचं ठरलं तर ताकदीने निवडून आणायची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. आणि जर पाडायचं ठरलं मग तर कचा कच पडत आहे. पाडायचा तर काही लोडच नाही. आपल्या आशेच जो पण निघत राखीव मधली 70,000पेक्षा जास्त मतदान आहे हो मराठीचं एका मतदारसंघात. तुटन का लीड कोणाला? 1,70,000ची. अरे एक जणाची 5,000ची लीड तोडाली इतका फेस पडला होता. तर 70,000ची कुठं तोडीत 1,00,000ची लीड तोडणं सोपं आहे का? आपले तेच 48-50 निघत आहेत. 5-50 तर मराठी आत्ता वरकडून आणते तिकून तिकून झाले 100-150 आमदार. फोन नाही एकदा गरीबाचे काही नेट आहे का तुम्हाला? नाही तर मारा मग मार खाऊ खाऊ. कुणी धोपटीत पोलीस होते इतके धोपटी देत मराठ्याला तुटूनच पडत. 2-2 हाताने हाणते. इतकं हाणतेत की लई. आम्ही मार बघितला भाऊ. आमच्या लोकाला असं कुथड येईनी. देवेंद्र फडणवीस ऐकून त्यांना दोष नाही देत आम्ही. देवेंद्र फडणवीसने सांगितलं तसं त्यांनी केलं ना. असं कुठलं त्यांच्या हातातले दांडे मोडवर ते काळ हातात राहतात एवढं त्यांनी सुद्धा आणतो तेव्हा. पण फडणवीस साहेब तुम्ही जरी तुमची मस्ती आमच्या अंगावर काठ्या चालून दाखवली असली ना, दिवस बदलत आहेत. रावणाची लंका सुद्धा खाक होऊन बसली. हिशोब होणार आहे. जोपर्यंत मनोज जरांगे जिवंत आहे ना हिशोब होणार. जातीवादी अधिकारी आणून माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या डोक्यात छातीत पोटात गोळ्या घातल्या. आया बहिणींच्या डोक्याच्या चिंदड्या केल्या. आमच्या डोळ्या देखतात छाताडावर बसून बंदुकीच्या दस्त्याने डोके फोडले. जातीवादी अधिकारी तिथं आणून त्यांनी इटांनी मराठ्यांना मारलं. आणि ज्या पोलिसांनी मराठ्यांना मारलं, फडणवीस साहेब तुम्ही त्यांना बढती दिली, मराठे विसरणार नाहीत. दिवस बदलतेत. हिशोब जिथला तिथं होणार आहे. आज तुमचे उद्या गोरगरीब मराठ्यांचे सुद्धा दिवस येतील. तुमच्या भाजपला कधीच वाटलं नसेल तुमची सत्ता येईल. इतकं बलाढ्य काँग्रेस होतं. समुद्रासारखं पसरलेलं ते काँग्रेस नायनाट होऊन बसला त्याचा. तुमची सत्ता आली. त्यामुळं गर्वात राहू नका. तुम्हालाही मराठे पायाखाली टाकायला वेळ लागू देणार नाहीत. जातीवादी अधिकाऱ्यांच्या हातानं आमच्या आई बहिणीचे डोके फोडून रक्ताच्या थारुळ्यात पडलेल्या माता माऊल्यांचे सुद्धा कदार्या हरामखोरांनी केली नाही. माय माऊली प्रत्येकाच्या घरात आहे. इतका जातीवाद ठासून भरलेला नसावा. आणि अधिकाऱ्याला जात असल्याची काही गरज नाही. जसं की त्यांचं आणि आमचं 5 पिढ्याचं वैर आहे. या पद्धतीने वार चालू होते माझ्या माता माऊलीवर. तेव्हाला अंतरवालीच्या महिलावर झालेला नाही.
महाराष्ट्रातल्या कोट्यावधी मराठा माऊलींच्या अंगावरती तो वार झालाय। तो हल्ला महाराष्ट्रातल्या समाजावरती झालाय। इतकी मगरुरी आणि मस्ती आणि एवढा जातीवाद अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यात भरला हे आम्ही पहिल्यांदा बघितलं। पोलीस हल्ला करतात, लाठीचार्जही केला जातो, पण त्याला काही लिमिट असतंय। लाठीचार्ज आम्ही बघितलेत, हल्लेही बघितलेत, पण हा जीव घेणा हल्ला देवेंद्र फडणवीसने जाणून बुजून मराठ्यांवरती घडून आणला। इटानं आणि दगडानं मारणारे पोलीस या देशात कधीच घडू शकत नाहीत। बंदुकीच्या दस्त्यानं डोके फोडले, आया बहिणी लेकरासह रक्ताच्या थारोळ्यात पडल्या। त्या लेकराच्या किंकाळ्या ऐकून लोक बेशुद्ध पडत होते। इतका भयान हल्ला त्या लोकांनी अचानक केला। काय मिळालं फडणवीस साहेब तुम्हाला? आणि पुन्हा म्हणता आई बहिणीवरती शिवाय देतो। माझ्या आई बहिणीच्या अंगावरती तुम्ही हत्यार चालवले, मी का शिवाय देऊ नये तुम्हाला? तुम्हाला तुमच्या घरातली आई वाटती, माझ्या आई बहिणीला काय इज्जत नाहीये काय? कोणत्या आमदाराला सांगता आमच्या अंगावरती जायचं? मराठे जर मागे लागले आणि मराठ्यांचा जर संयम सुटला तर हे आमदार मराठ्यांना चटणीला सुद्धा पुरणार नाहीत। मी संयमाने घेतोय, माझा मराठा रागीट आहे। देव जर एकदा मैदानात उतरला तर मागे सरकत नाही। मी मराठ्यांच्या पोरांच्या डोळ्यात उतरलेलं रक्त बघतोय, म्हणून मी शांततेत आणि धीरात घेतोय। मी मराठ्यांच्या पोराला शांततेत राहा हे रात्रंदिवस सांगतोय। एकदा जर मराठा रस्त्यावर आला ना तर देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला जमिनीवर पाय ठेवायला सुद्धा जागा मिळणार नाही। कोणता बदला घ्यायला लागले तुम्ही गरीब मराठ्यांचा? कोणती सत्ता चालवताय फडणवीस साहेब तुम्ही? एवढा मराठ्यांचा द्वेष तुम्हाला का? का तुम्ही मराठ्यांच्या अंगावर घालायला लागलात? फडणवीस साहेब तुम्हाला मराठ्यांचं आंदोलन संपू शकत नाही। मी नाही मॅनेज होत तुम्हाला आणि फुटत सुद्धा नाही। तुम्हाला काय ताकद वापरायची ते वापरा, मी तुम्हाला कोणालाच मोजत नाही, गेली सुद्धा नाही। चला तुम्हाला काय करायचं ते करा। शेवटी माझ्या पुढं माझ्या समाजाच्या लेकराचा प्रश्न आहे। माझं एकट्याचं कुटुंब मोठं करणारा औलाद माझी नाहीये। माझ्या समाजाच्या लेकराच्या वेदना आणि ते दुःख आम्ही वाटून घेतलंय। मी नाही गद्दारी करू शकत माझ्या मराठ्यांशी, मला काही मिळवायचं नाही। मला मराठा समाजाच्या चेहऱ्यावरती आनंद बघायचा आहे, त्याचा लेकरू अधिकारी झाल्याच्या नंतर, म्हणून हा संघर्ष सुरू आहे। फडणवीस साहेबांनी किती ताकद लावली, हे संघर्ष थांबू शकत नाही। आणि मराठ्यांना तुम्हालाही सांगतो, हा संघर्ष तुमचे लेकर मोठे व्हावात म्हणून आहे। मला बदनाम करायच्या टोळ्या उभा केल्यात, आंदोलन करणाऱ्या टोळ्या उभा केल्यात, आमदार खासदार मंत्र्यांच्या टोळ्या उभा केल्यात। देवेंद्र फडणवीसला काय साध्य करायचं मला माहित नाही, पण फडणवीस साहेब यातून एक मात्र झालंय, तुम्ही माझ्या विरोधात जेवढे षडयंत्र उभा कराल तितका पेटून माझा मराठा समाज उठलाय। आता भाजपमधले मराठे गरीब सुद्धा एकत्र आलेत। त्यांनाही वाटतंय आमच्या लेकराला काय उत्तर द्यायचं। आयुष्यभर गोरगरीब मराठ्यांनी भाजपाचं काम केलंय। त्यांचे लेकर त्यांना विचारतात, बाबा तुम्ही ज्या पक्षात काम करताय त्याच पक्षाचे नेते आरक्षणाला विरोध करायला लागलेत। एक एक भाजपमधला माणूस तुमच्यापासून दूर चाललाय फडणवीस साहेब। त्याचं कारण तुमच्यात मराठ्यांविषयी असलेला द्वेष। तुम्ही मराठ्यांना जाणून बुजून आरक्षण मिळू देत नाहीत, म्हणून सगळा मराठा एकतर्फी झालाय।
तुम्ही किती षडयंत्र करा मराठा फुटूच शकत नाही आणि एकदा जर मराठ्यांचा संयम सुटला तर या राज्यात मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायची ताकद कोणाचाच नाही. म्हणून तुम्ही सत्तेची मस्ती सोडून द्या आणि मराठ्यांना आरक्षण द्या. फडणवीस साहेबाला आणखीन एक माहीतच नाही, त्यांचे लोक रच्चीच माझ्याकडे येते. मीडिया गेला, इतके चाभरे ते राजकारणी लोक, यांना मीडिया आहे का नाही याचा सुद्धा मेळ लागतो बा. मीडियाने अंतरवाली सोडणं हे मायापाशी चिटकणं संगच होतंय. अरे मी म्हणतो तुम्ही थोडे आधी आले असते मीडिया होता राव. नाही नाही म्हणले आमचं बारीक दिन असतं. इतके चाभरे ते भाजपाचे तर इतके माझे आमदार इकडं लाईन आहे ते म्हणतात लय खवटे राव देऊ लय खुनशी आहे. मायनरात पोटात मी कसा कस सांगतो मग त्याला येत नाही झोप त्या फडणवीसला. आणि त्याने खरंच मानून चालव नाही तर पडन देऊ. मी खोटं नाही सांगत. मी आणि माझ्या समाजाने त्यांना विरोधक मानलेलं नाही. मी सांगितलेलं त्यांनी खरं पटवून घ्यावं आणि काहीतरी तोडगा काढावा. मराठ्यांचे इतके रच्ची येते, मी गोदडी झोपला असलं तर गोदडी उडीत येत मला उठीत येतच. उलशिकच बोलून द्यार म्हणते तसलेत लई येते तो. 4 ओले लई येत. 4 ओले ना मी जर एखाद बार नावं सांगायला सुरू केले ना फडणवीस साहेबाला चक्करच येईन. खरं सांगतोय मी चक्करच येईन इतके येतात. ते म्हणते ते लय खुनशी राव लय त्रास देतं पण काम गुतलंय त्यांनी काय केलं तर मला मागं 30 लाखाचं काम दिलं तर बिलच गुतीन म्हणून त्याच्याकडे. पण कार्यक्रमच म्हणे नंबर हुकला म्हणे तिथला. कारण यांचे 3-3 आहेत. ह्यावेळेस तुमचाच होणार आहे. तवर गप बसत नाही मी. मी गप बसत नसतो तवर. मी गप बसत नसतो आणि मी सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्याला माहिती हे काय एकदा मागं लागलं की कामच करतंय. आणि मी आता मागं लागलेलो आहे. जर आरक्षण नाही दिलं तर भाजपमधला इतकी गँग बाहेर आहे. तुम्हाला एकच दिवशी स्फोट दिसन तो. थोडे थांबा. असा स्फोट दिसन की तुम्हाला ती सगळी गँग एकाएकीच आपल्याकडे घुसलेली दिसन आंदोलनात. एकाएकीच. कारण काही काही लय तयारी केल्यात. एक पुण्याकडचा तिकडचा आहे नाव नाही सांगत बरं का. नाही हे लगेच त्याच्या घरी जाते. ती म्हणला फ्लॅटच गेला वा 5 वर्ष काम केलं मी ते मध्ये आता दुसऱ्याला तिकीट द्यायचं. काय उपयोग आहे म्हणे. मग म्हणलं पण मला कम सांगू मी काय करू. तेव्हा म्हणलं आता नंबर हुकला जाऊ द्या मग तुम्ही काय दगड द्यायला त्यालाच निवडून आणतो आम्हाला ते घर परवडत नाही म्हणे. म्हणजे त्यांच्या सुद्धा घराण्यात वाद चालू आहे. इतका रोष आहे भयानक. पण त्या सत्तेच्या मस्ती पुढे त्यांना ते दिसत नाही. मला त्याच्याशी देणं घेणं नाही. माझी या बीड नगरीतून शेवटचं सांगतो. पहिलं अगोदर तुमचं कौतुक की तुम्ही ही घोंगडी बैठक प्रचंड ताकदीने जमून एकजूट दाखवून यशस्वी केले त्याबद्दल बीड तालुक्यातल्या सगळ्या मराठा बांधवांचं कौतुक. तुम्हाला शेवटी जाता जाता एवढंच सांगतो. पाडायचे का उभा करायचे ठरणारे जे काय ठरल तुम्ही एकदा पाडून ताकद दाखवली आणि जर उभा करायचं ठरलं तर निवडून आणून ताकद दाखवा. कारण मराठ्यांना हरू देऊ नका. मराठ्यांची प्रतिष्ठा खूप मोठी आहे. तुमची आणि माझ्याला काही किंमत नाही. कोणीही एक दिला जाईल. जर ठरलं तर सगळ्यांनी मिळून त्याला निवडून आणा. आणि उमेदवार बी इतके येतं काय कटाळा आणला राव त्यांनी. नुसते उमेदवारीचेच अर्ज आहेत माझ्याकडे दुसरं काहीच नाही. आमचे ते कागद चाळूच बेजार आहेत पोट्टे. 2 वाजता चाळीत येत आणि त्याच्यावरच पडत आहेत झोपल्याच. इतके कागद सगळ्यांनी त्याच्यावर लिहिलेलं आहे. मी कसा निवडून येतो पुऱ्यानी. आता सगळेच जर निवडून येणार पडणार नेमकं कोण आहे मग. आणि रातची एक जण तर 11-12च्या पुढंच आला. फुल झालता का कोण तो त्याच्या तवा ध्यानात आला आपल्याला उमेदवारी अर्ज द्यायचा राहिला. तैट झाल्यावर आलं फाईल दुसरीच घेऊन आलो. अरे मी म्हणलं दादा ही फाईल ती नाही. तेव्हा मला नीट वाचव तिची. म्हणजे अरे ते दारूच एक नाच सोडा यार. तुमच्या पाया पडतो राव मी. त्या दारूने असा कार्यक्रम झाला राव. तुम्ही फाईलही दुसऱ्याच आणायला लागलीत काही. परत मी ती फाईल नाही म्हणलं तर मलाच घोडे लावी देत. मलाच म्हणतात वाचव नीट वाचवत होती तिची. अरे दारूचे लय वाईट परिणाम आहेत. तुमच्या पाय पडतो मी. जाऊ द्या यार आपले जात पुढं. फक्त व्यसनापासून लांब जा. आरक्षण तर मिळाल्यातच जमा आहे मराठ्याला. लय आनंदी जाते आपली. लय सुखी समाधानी होईल.
थोडी तळतळ तर समजून घ्या. काय मिळत आहे तुम्हाला त्याच्यात राव? उलट आपलं खातं बिघडत आहे सगळं. ती टाकल्यावर बांध फोडीत तुम्ही, आधी फोडीत नाहीत. झाल्या का मारामाऱ्या सुरू? 5-5 पिढ्या झाल्या आपले लोक बोला ना त्या बांधामुळे. तुम्ही चांगले असल्यावर तुम्ही देवाहून येत. कोणीही म्हणतं मायला ही जर त्यांनी टाकलेली नसली ना देव माणूस राव. मग टाकल्यावर तू तसा कमी होतो ते घेऊच नको ना. आपली जात मोठी होईल, जातीवरचे संकट कमी होतील. फक्त व्यसनापासून लांब जा. आणि उमेदवार कुणी असू एक देणारे जर ठरलं तर सगळ्यांनी पटत नसलं तरी डोळे झाकून त्याला एक शिक्का मराठ्यांनी मतदान हाणा. तुमचा त्याचा